पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची सर्वत्र चर्चा होते आणि या चर्चेमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी आज आपण कोंढव्यामध्ये आलेलो आहोत। कोंढव्यामध्ये यायचं कारण असं की कोंढव्यामध्ये अल्पसंख्याक लोकांची मतदान संख्या ही प्रचंड आहे आणि मुळात या प्रभागाचं राजकारण याच मुद्द्यावरती ठरतं, नेमकं इथे निवडून कोण येणार। पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट कायम पुण्यात चर्चेत होते, गेले 8 दिवस झाले। ती गोष्ट आहे अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही गट निवडणुकीच्या दरम्यान एकत्र आलेले आहेत, त्यांची युती झालेली आहे आणि या युतीचा परिणाम नेमका कसा होणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतं। मग याच गोष्टीवरती जाणून घेण्यासाठी आज आपण कोंढव्यामध्ये आहोत आणि आपल्यासोबत जावेद शेख आहेत, त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम सर, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मुळात माझा पहिला प्रश्न असा असेल की मी मगाशीच म्हणाले की अजितदादा पवार गट आणि शरद पवार गट एकत्र आलेले आहेत, मग या दोघांची एकत्रित युती या महानगरपालिकेच्या ही निवडणुकीपुरती मर्यादित राहणार का, आणि जर ही निवडणुकीपुरती मर्यादित राहिली तर मग त्याचा परिणाम काय होईल इथल्या मतदारांच्यावरती? यांचा परिणाम असा होईल की हे दोघं एकत्र येऊन महानगरपालिकेत दोघं मिळून हे विकास करणार आहेत। यांचं असं आहे की हे सेक्युलर पार्टी आहे दोन्ही। अजितदादांनी कधी इनसेक्युलर बोललेच नाही, अजितदादा कधी इनसेक्युलर बोललेच नाही, ते सेक्युलर आहेत आणि ते पहिल्यापासून सेक्युलरच आहेत आणि ते सेक्युलरसाठीच आहेत। काही अशी बाब असते की बाबा तिकडं सत्तेसाठी तिकडे जावं लागतं, हां, आणि आपलं काम करावं लागतं। अगदीच जशी अजितदादा पवार आणि शरद पवार यांची युती झाली पुण्यामध्ये, तशी अनेक पक्षांच्या युती झालेल्या आहेत, जसं की शिंदे भाजपसोबत आहेत, शिंदे गट, आणि त्याचबरोबर मनसे आणि उद्धव ठाकरे सेनासुद्धा युती झालेली आहेत। या सगळ्या युतींचा परिणाम पवार युतीवरती होईल का? नाही, इकडं तर नाही होणार असं काही। इकडं तर आपला सेक्युलरच चालणार आहेत, सेक्युलरच चालणार आहेत। दोघं अजितदादा पवार आणि शरद पवार एकत्र आले, याचा परिणाम म्हणजे एक काय म्हणतात त्याला, मतावरती काही होणार नाही। म्हणजे प्रचंड बहुमतांनी हे कोंढव्यामध्ये तर निवडून येणार आहेत। अगदीच कोंढव्यामध्ये जसं म्हणालात, पण कोंढव्यामध्येच असं नाही, पण मध्यंतरी अजितदादा पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाले, पक्ष चिन्ह वगैरे हे वाद कोर्टापर्यंत गेले, त्यामुळे एक थोडंफार मतविभाजन झालं होतं। ते आता पुन्हा एकदा एकत्र आले, त्यामुळे लोकांचा कल पुन्हा होता तसा होईल का, किंवा मग जे नाराज होते ते अजूनही नाराज राहतील? नाही, नाराज म्हणजे कसं काय, दोन्ही एकत्र आले आणि दोघांचं लक्ष विकासाकडे आहेत, दोघांचं लक्ष विकासाकडे आहेत, त्यामुळे ते लोक आहे ना, विकास बघतात काय होणार त्यांच्यामुळं, त्यांच्या एकत्र येण्यामुळं काय विकास होईल आणि काय कुणाला कुठं फटका बसेल, त्यामुळे ते एकत्र आलेत। सध्या काय वातावरण आहे कोंढव्यामधलं राजकीय वातावरण? कोंढव्यामध्ये तर आता तुतारी चालणार आहे। लोक या निवडणुकीमध्ये तुतारीला कल देतील असं वाटतं का? साधारण किती, म्हणजे फरकाने येईल की मोठ्या फरकाने येईल? मोठ्या फरकाने येईल। खूप खूप धन्यवाद या निवडणुकीच्या एवढ्या धामधुमाळीमध्ये तुम्ही वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल। सध्या आपण कोंढव्यामध्ये होतो आणि कोंढव्यामध्ये आपल्यासोबत जावेद शेख होते या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेवरती, त्याचबरोबर पवार युतीवरती खास करून आज आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहेत। पण तुम्हाला या सगळ्या निवडणुकीची रणधुमाळी रोजच्या रोज आणि तेव्हाच्या तेव्हा त्याच्या अपडेट जाणून घ्यायच्या असतील आणि अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती महत्त्वाच्या मुलाखती पाहायच्या असतील तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।